नमस्कार मंडळी. भांडण आणि विखारी वाद माणसांमध्ये फूट पाडतात, तर निर्मळ हास्य आणि विनोद माणसांना एकत्र आणतात. आणि म्हणूनच निर्मळ हास्याचा आनंद लुटण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, आता आपण बघणार आहोत एका नेत्याचं आगळं वेगळं आंदोलन, जे आपल्या समोर आणतायत हास्य जत्रेचे दमदार हास्य महारथी समीर चौघुले आणि प्रसाद खांडेकर. अन्ना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अन्ना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अन्ना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे दुश्मन की छावनी में सन्नाटा, सरपंच बनेगा अन्नाठा. अरे अरे काय हे सन्नाटाला अन्नाटा कसं जुळवलंस तू? कुठल्या घोषणा आहेत या? आणि तसाही इकडे ना सन्नाटाच आहे रे. 6 दिवस झाले उपोषणाला बसलोय. पक्षश्रेष्ठींनी तिकीट नाकारलं म्हणून उपोषणाला बसलोय. कोणीही फिरकलेले नाहीये रे, कोणीही नाहीये. या अण्णाच्या पोटात अन्नाचा कण नाहीये. काय करेल हा अण्णा? काय सांगताय अण्णा? आता मंडपाच्या मागे जाऊन 2 वडापाव खाल्ला. 6 दिवस उपोषण करायचं म्हटल्यावर खावं लागतं थोडं तरी. मग तो खांडेकर कुठे आहे? खांडेकर कानफट तोडीन. थूक आधी, थूक आधी, थूक ते तोंडातलं. थूक. या 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 इकडे या या इकडे इकडे या 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 अन्ना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अण्णा, मीडियावाले घेऊन आलो, मीडियावाले. अरे कमाल केलीस तू. तू मीडियावाल्यांना आणलास? कमालच आहे. बस काय अण्णा, आमच्या एका सांगण्यावर तुमची इच्छा नसताना उपोषणाला बसलात. आपण एवढं नाही करू शकत का? हा पण त्याची गरज नव्हती रे. थोडं थांबलं असतं ना, नाही. त्यांनी तिकीट दिलं असतं हायकमांडने. अरे खरंच माझ्या आता अरे आता नाही म्हटलं ना अण्णा, आता नाही, आता नाही मागे हटायचं अण्णा. अरे इथं म्हातारा मरायला टेकला तरी तिकीट देतो, ह्याला काय अर्थ या? आता ना अण्णा, आता नाही, बस बस बस. अहो तुमच्या मागून आलेली पोरं सरपंच झाली हो. खरंय. तुम्हाला तिकीट नाही मिळत, ह्याला काय अर्थ आहे अण्णा? हे थोडं थांबलं असतं तर नाही नाही नाही, आता नाही अण्णा. अण्णा आता हा लढा माझा आहे. हे आंदोलन आपलं आहे आता. हा, थांब जरा. हा काय, थांब जरा अण्णा. आपलं हे माझं आंदोलन आहे अण्णा. तुमच्या रथाचा राऊत मी. अरे रथाचा सारथी असतो रे, राऊत नाही. होय काय? हो, मग तो धृतराष्ट्राला लाईव्ह टेलिकास्ट दाखवायचा तू तो कोण? संजय. राऊत वेगळा नाही, ते दोघे वेगळे. अच्छा. सुरू करा ना, लवकर सुरू करा. सुरू कर. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो MHJ न्यूज मध्ये. आज आपण इथे एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन बघणार आहोत. इथे बुद्रुक एकता पक्षाचे कार्यकर्ते खांडेकर उपस्थित आहेत. खांडेकर, काय काय सांगाल तुम्ही या आंदोलनाबद्दल? अण्णासाहेब बैठा या ठिकाणी. अरे हळू रे, हळू. या ठिकाणी अण्णासाहेब बैठा आहेत, त्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रात हे काय हे अनर्थ त्या ठिकाणी आहेत ते. या ठिकाणी हा माणूस एवढं हे करतोय. नाही रे, त्या ठिकाणी अण्णासाहेब आमचं निवृत्त आहेत. नेतृत्व 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 करतायत. या ठिकाणी हे बोललेलं आहे त्या ठिकाणी ते. अर्धवट आहे, वाक्य पूर्ण कर. सोडलायस तू, सोडलायस, वाक्य पूर्ण कर. या ठिकाणी आमचे अण्णासाहेब हे प्रामाणिकपणे करतायत सगळं. पण या ठिकाणी ते दिल्लीला जे आहेत त्या पक्षश्रेष्ठी 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 हे जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांना काहीच नाही. त्या ठिकाणी या ठिकाणी काय माणूस एवढा प्रामाणिकपणे हे करतोय, पण त्या ठिकाणी तिकीट नाही. या ठिकाणी मग या ठिकाणी अण्णासाहेब त्या ठिकाणी बैठे.
तुझी दोन्ही ठिकाणं फोडे ना मी. अण्णा तिकीट नाकारलंय, मी उपोषणाला बसलोय, इतकंच आहे ते. एवढी ठिकाणं का फिरलास तू? मुद्द्याचं बोल, मुद्द्याचं बोल. या ठिकाणी मी सगळ्यांसमोर सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी जोपर्यंत अण्णासाहेब भोईटेंना तिकीट मिळत नाहीये तोपर्यंत अण्णासाहेब कपडे काढ आंदोलन करणार आहेत या ठिकाणी. अण्णा अण्णा कुडकुडून मेला तरी चालेल पण आंदोलन होणार आहे इकडे या ठिकाणी. अरे काय आहे हे? कुठलं आहे हे कपडे बदल आंदोलन? काय आहे? आपण उपोषण करतोय ना मी इकडे. हो अण्णा पण ते मीडियावाले ऐकत नव्हते ना. ते बोलले उपोषण काय आता हगलं पातलं कोण पण करताय, उपोषणाचं काहीतरी वेगळं दाखवा. मग मी बोललो या आमचे अण्णा तुमच्या समोर होतील उघडे नागडे. आपलं काय? अरे काय बोलतोयस तू? अण्णा घाबरू नको. या ठिकाणी हे करा. या ठिकाणी अण्णा आता दर 3-3 मिनिटाला त्यांचा एक कपडा काढणार आहेत. हे, अण्णा आपण सुरू करूया चला. विकृत आहे. ठंडी बिंडी अफवाह है, अन्ना हमारा तोहफा है. अरे हे अण्णा आंदोलन चालू अरे कर. ह्यांना सांग ना हे अरे, कसं थंडी बोलतोय? बिंडी. अरे घाबरे. तोफा म्हटल्यावर असं का करतायत ते? नको करा ते, नका करू. हे असं नको करायला सांगू त्यांना. आणि हे विकृत आहे रे, हे विकृत आहे. अहो, अण्णा अहो ह्याच्यातच मजा आहे ना. मजा काय आहे? फनफेरला आलास. आता मरायला टेकलेला असा एक म्हातारा मीडियासमोर उघडा नागडा होणार, केवढी मजा आहे याच्यात. अरे काय फनफेरला आलास का? मजा कसली घेतोयस तू? नाही जमणार रे, थंडी आहे. तुम्ही बघू शकता इथे आपल्या चॅनलवर अण्णा आता दर 3 मिनिटांनी एक कपडा काढणार आहेत, एक आगळं आणि वेगळं आंदोलन करणार आहेत. अण्णा अण्णा चल 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 नको रे. ठंडी बिंडी अफवाह है, अन्ना हमारा तोहफा है. नको रे. थंडीनं अंग कुडकुडतंय. सरपंच वाल्याला धडपडताय. अण्णा हे पण काढा, जॅकेट काढा, जॅकेट काढा. राहू दे, जॅकेट राहू दे. एका वेळेला एक काढायचा होता ना कपडा, 3-3 काढताय तुम्ही. अण्णा ओपनिंग कशी बंपर झाली पाहिजे. अरे नंतर बोला. ठंडी बिंडी अफवाह है, अन्ना हमारा तोहफा है. ब्रेकिंग न्यूज तुम्ही बघू शकता चिवड्यातून लाडू बाहेर आलेला आहे. अरे हा जोक मारतो, विनोद करतो माझ्यावर. अण्णा ते त्यांना असे बातम्या सरळ सोडतात ना, मध्ये मध्ये कॉमेडी करावी लागते. अण्णा आता दिल्लीवाले बघा तंतरले असतील, 2 मिनिटात फोन येतो की नाही बघा हा, आता. हा, तंतरले असतील. हा, नाही, हे तंतरले काढ, असतील. हे हा हा हा. हे पण काढतोय. एका वेळेला 4 झाले कपडे एकदम रे. असू द्या. हा, दिल्लीवाले तंतर ना. हा, ते थंडी आहे पण. या कानात घुसलं ना की एकदम बेकार थंडी आहे. आपली सगळी छिद्र उघडी असतात ना त्यात. थंडी आहे आणि पक्षश्रेष्ठींना आपण फोन करूया. हा, त्याला सांगूया की असं असं झालेलं आहे, तिकीट देऊन टाका. नाही 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 नाही, नाही ऐक माझं. नाही, आता नाही, नाही थंडी आहे ना. अण्णा नाही म्हटलं ना, आता नाही. अण्णा तुम्ही लय तळवे चाटले. नाही रे, टाचा घासले असं म्हण. अरे अण्णा निघासला टाचा, कुडकुडतो त्यांचा. अरे ढाचा काय ढाचा? पुरातन वास्तू आहे का मी? ढाचा कसा माझा? अण्णा बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका. आमचं चॅनल 124 देशांमध्ये लाईव्ह दिसतं. लाईव्ह तुम्ही लोकांच्या घराघरात पोहोचलेले आहात. असं म्हणतोस तू? हा. काय रे, 124 देशात रात्री 11:30 वाजता मला उघडं पाहायला उत्सुक असतील लोक. अण्णा अहो तुम्ही का काळजी करताय? आमचं चॅनलला लोकांना कधी झोपूच देत नाही. तुम्ही हा पुढे कोणता कपडा काढणार सांगा, कॅमेरा ऑन करतोय, लवकर बोला पटकन. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आता अण्णा त्यांचा सदरा काढणार आहेत. नाही, ऐक, अरे ठंडी बिंडी अफवाह है, अन्ना हमारा तोहफा है. नका रे. तुम्ही फक्त ते अण्णा आम्हाला तोपाय करू नका. तुम्ही बघू शकता की भर थंडीत सुरू असलेलं आहे हे अनोखं कपडे काढ आंदोलन आता एक वेगळ्या रंगात आलेलं आहे. अण्णांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे त्यांच्या अंगावरचा सदरा देखील काढलेला आहे. बघूया पुढे काय होतंय. अण्णा कोणता कपडा काढतायत? ए, थंडी वाढली रे.
थंडी घुसली हा? थंडी अशी खालून घुसते ना मग ती वाटली थंडी काहीतरी कर ना हे पक्षश्रेष्ठींना फोन कर हे करा रे पक्षश्रेष्ठींना फोन करा ना कोणीतरी अण्णा थांबाव त्यांचा येईल फोन तुम्ही नका घाबरू आता मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आता अण्णा सगळ्यांसमोर त्यांचा लेंगा काढणार आहे हेंगा नको रे आणि काढला लेंगा दिसला त्यांचा ठेंगा अरे कुठला घोष कुठला घोष ब्रेकिंग न्यूज तुम्ही बघू शकता अण्णांनी आताच त्यांचा लेंगा काढलेला आहे तुम्ही बघू शकता बिगर लेंग्याचे अण्णा किती केविल वाणे दिसतात ते पक्षश्रेष्ठींना फोन कर पक्षश्रेष्ठींना फोन कर अण्णा तर नीट बोला ते पक्षाची दृष्टी येते अरे मी थंडी वाजली म्हणून असं होतं तुला माहिती आहे अण्णा असू पक्षश्रेष्ठी दे बघा फोन माझ्याकडे आहे त्यांनी नाही फोन केला आणि तुम्ही घाबरू नका येणार फोन त्यांना काय घाबरू नका तुम्ही येणार कसा त्यांना काय माहिती इकडे काय घडतंय ते बघतच नसतील तर काय हा त्यांना फोन लाव पक्षश्रेष्ठीचा फोन लाव करतो अण्णा करतो हॅलो बुद्रुक एकता पक्ष कार्यालय से बात कर रही हूँ मैं आपकी क्या सहायता कर सकती हूँ ए पायल तू आहे ना हाँ तिकडे काशीराम म्हणून आहे. हॅलो पायल हो घाशीराम कोतवाल काशीराम कोतवाल काशीराम पांडे काशीराम है को दे उसको तो आप जरा रुकिए मैं लाइन ट्रांसफर करती हूँ एक करते थे तो नो ते करते अरे ये अन्ना क्या कर रहा है ये अन्ना उसको बोलो आंदोलन पीछे ले लो पीछे ले लो क्या पीछे ले लो नहीं पीछे ले लो क्या पीछे ले लो जितना बोला है उतना करो ए तू कौन है मेरे को बोलने वाला अरे दिल्ली मैं किसी का सुनता नहीं मैं सिर्फ अन्ना साहब बैठे का सुनता है मैं माझ्यावर काय ओरडतो मैं नहीं सुनता किसी का मेरे को अभी क्या में टिकट मांगता है अभी क्या अभी टिकट नहीं मिलेगा अभी सैटरडे कल संडे परसों मंडे को फोन करो मेरे को अभी क्या भी मांगता है टिकट मेरे को नहीं सुनना है ये अन्ना मेला तरी चले मेरे को अभी क्या भी टिकट मांगता है मेरे को नहीं मला नाही ऐकायचं मेरे को अभी क्या भी टिकट मांगता है भाई अरे अभी क्या अभी नहीं मिलेगा टिकट अरे हाँ हे काय अरे, सुनो काशीराम जी अण्णा हा. नमस्कार सांग अरे थोबाड पडते तिकडे नमस्कार काय सांगतो काशीराम जी हाँ अन्ना बात कर रहा हूँ अन्ना थंडी बहुत है ना घुसती है ना थंडी ठेवलाय फोन त्यानं तेव्हाच अरे तू कशाला बोललास असं मग त्याच्याशी का हा कोण बोल असेल दिल्ली बिल हा कोण बोलणार आहे? अरे हायकमांडचा माणूस आहे तू नाही नाही अण्णा, आता नाही आता हे आंदोलन अजून तीव्र करायचंय की नाही पेटवायचं की करूया आंदोलन अजून उग्र करूया आता हे आंदोलन कपडे काढ आंदोलन अजून उग्र होणार तीव्र होणार माझ्या बरोबर हे पण आपापले कपडे काढणार ब्रेकिंग न्यूज आता इथे एक नाही तर अजून 3 व्यक्ती कपडे काढणार तुम्ही सगळे लाईन क्या बात है अतिशय रंजक असं हे आंदोलन होतं मस्त मस्त बघूया हास्यरसिक काय म्हणतायत सई फारच कमाल परफॉर्मन्स झाला मी हास्य जत्रेत आल्यापासून बॉडी लँग्वेज या विषयावरती खूप काही शिकले आणि ते तुमच्या सगळ्यांकडून शिकले छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे थंडीमध्ये माणूस कसा लॉक होऊन जातो आपल्याला काही कळत नाही म्हणजे काही सुधरत नाही ते असेल गौऱ्याचा जोश असेल किंवा ह्याचं डेस्पिरेशन असेल किंवा ह्या दोघांचं कंटेंट बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न असतील अशा अनेक बॉडी लँग्वेजेस एकत्र मला ह्या परफॉर्मन्समध्ये बघायला मिळाल्या आणि मी प्रत्येक वेळेला तुमच्याकडून बॉडी लँग्वेज या विषयावरती खूप काही शिकते त्याबद्दल आधी धन्यवाद मस्त कॉन्सेप्ट होती छान लिहिलं होतंस खूप मस्त लिहिलं होतंस आणि परफॉर्मही खूप भारी झालं तुमचे दोघांची जोडी बघायला मी खूप आतुर असते आणि मधून प्लीज एकत्र परफॉर्म करत जा आम्हाला तुम्हाला दोघांना एकत्र बघायलाही खूप आवडतं मस्त झाला परफॉर्मन्स असं आंदोलन कोणी केलं तर त्यांना कृपया तिकीट मिळू दे अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करते सुपर्ब मजा आली प्रसाद दा
फॅन्टॅस्टिक. मला एक गुण आपल्या या मंचाचा फार महत्त्वाचा वाटतो की इथला एकही माणूस आपलं कॅरेक्टर छोटं आहे किंवा मोठं याचा विचार करत नाही. त्याचा इम्पॉर्टन्स किती आहे याला महत्त्व देणारे आपण सगळेजण आहोत. आणि मला असं वाटतं ते या पूर्ण शोच्या यशाचं गमक आहे. इथे कोणीच छोटा मोठा नाही, सगळे सेम आहेत. तो रोल किती मोठा होतोय त्याच्या लेंथवर अवलंबून असतं, त्याच्या इनपुटवरती अवलंबून असतं. आणि ते इनपुट तुम्ही सगळेजण 100% देता आणि त्यामुळे त्याचा असा परिणाम असा सशक्त बाहेर येतो. फार अप्रतिम. दत्तू आणि बने फॅन्टॅस्टिक. आणि तुम्ही दोघांनी बहार आणलीत, बहार. म्हणजे त्या कार्यकर्त्यांची नेत्यांवरची कुरघोडी, मग नंतर नेत्याचं शेवटी ते जागं होणं की मी बाप आहे लक्षात घ्या, शेवटी तुम्हाला माझ्या हातात आहे म्हणून त्यांनी केलेली कुरघोडी. त्याच्यामध्ये राजकारण पण होतं, पण त्यातला ह्युमर तुम्ही कन्सिस्टंटली जागा ठेवला होतात. आणि ती फार मोठी जबाबदारी होती आणि तुम्ही फार लीलया पेललीत. माइंड ब्लोईंग ॲक्ट होता. फार मजा आली. ॲब्सल्युटली अतिशय दणदणीत दमदार परफॉर्मन्स होता. थँक्यू सो मच यू ऑल. थँक्यू. मंडळी, तुमच्या दुसऱ्या लग्नाच्या मुहूर्तावर तुमच्या पहिल्या लग्नाचा भूतकाळ समोर येऊन उभा ठाकला तर बघूया काय होते. हे दाखवण्यासाठी तुमच्या समोर येतात फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कोकणचा शत्रुघ्न सिन्हा ओमकार भोजने. वने, अरे तू कुठे घेऊन आलीस मला? हा, अरे आपलं नुकतंच लग्न झालंय. हे बघ केवढं आहे, जवळजवळ बेड आहे रे. हा, अरे लग्नानंतर आपल्याला बेडरूमच जायचं होतं, तू बेडरूम मध्ये कुठे घेऊन आलीस? काय काय गौरव, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तुला तर माहीतच आहे गौरव की तुझ्या आधी माझं लग्न एका माणसाशी झालं होतं. मग मी काय? मी काय निअँडरथल आहे? नाही नाही, मग मला अगदीच तसं नाही नाही, तुझ्या शब्दांवरचा जोर चुकतोय वने, कळलं का? तू असं म्हण ना, तुझ्या आधी माझं एका माणसावर प्रेम होतं, माझं लग्न झालं होतं असं म्हण ना यार. हे मला पटलं नाही वने, आपल्याला अजिबात सांगतोय. मला तसंच म्हणायचं होतं गौरव. गौरव, माझी अशी इच्छा आहे की आपल्या भविष्याची सुरुवात माझ्या भूतकाळाला स्मरून करावी. म्हणजे 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 आपल्या सुखी संसाराची सुरुवात माझा आधीचा पती ओंकारोस्तो फर्नांडिस याच्या आशीर्वादाने करावी. तो जो कुणी ना ओंकार असतो तो माझा दुश्मन आहे, कळलं? त्याच्यासोबत आपला अंडरस्टँडिंग कधी होऊ शकणार नाही, कारण तो तुझा पहिला नवरा आहे ग. गौरव, प्लीज प्लीज एकदा आपण ही फुलं त्याच्या कबरीवर ठेवूया. प्लीज एकदा पाया पडूया, एकदा आशीर्वाद घेऊया. अरे नाही रे, नाही नाही. गौरव, याच्यानंतर मी आयुष्यात कधीच त्याची आठवण काढणार नाही. प्लीज एकदा कन्फर्म? प्लीज 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 प्लीज. हेच किट करणार नाही, प्लीज प्लीज प्लीज. चल ना, हो बोललोय ना यार मी. थँक्यू. क्या बात है. हे बघ, हे बघ, हे ओंकार असतो आपल्याला काय एवढा इंटरेस्ट नसतो, पण माझी बायको बोलत असतो ना म्हणून तुझा आशीर्वाद घेत असतो, कळलं काय?
होय बने मी पळत आलो. One, two, three, four. Heart is a ringing, ओंकार असतो singing. Heart is a ringing, ओंकार असतो singing. Singing heart with the song. Singing heart with the song. Singing heart with the song. वनी वनी इकडे चल. हे भूत आहे वनी चालला इकडनं हे भूत. खबरदार काय खबरदार इथून हल्लास तरी. अरे मला काय कुत्रा चावला इकडे थांबायला चाललो मी. काय प्रयत्न तर करून बघ. म्हणजे काय फक्त घंटा वाजतायत. ऐकलंस? फक्त घंटेचा आवाज येतोय. टांग 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 तरी उचलता येते का तुला? हा? मला कळत नाही यार मी पुढे का जात नाहीये. काळदाशी पुढे काळदाशी पुढे. फक्त आमिर खानच्या बाजूला उभं राहायचं म्हणून ज्या शोने तुला नाव दिलं त्या शोला दांडी मारतोस. मला मला पळायचं आहे इथून. मला मी पळत का नाहीये. तू आलायस तुझ्या मर्जीने पण जाशील माझ्या मर्जीने. वने ओंकार असतो. वने ओंकार असतो. वने ओंकार असतो. ओंकार असतो. ओंकार असतो. ओंकार असतो. वने ओंकार असतो. हे बघ माझं भूत प्रेत आत्मा कशावरच विश्वास नव्हता पण तू आलायस हे कसं शक्य आहे. तुझं प्रेम वने तुझं प्रेम. प्रेम तुझ्या प्रेमानं मला हाक मारली. त्या प्रेमामुळे मला यावं लागलं. प्रेमात खूप ताकद असते वने. प्रेमात खूप ताकद असते. ऐक ना म्हणजे इकडे ना तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. एक काम कर ना तुझी ताकद आणि प्रेमाची ताकद एक कर आणि मला सोडव. अरे गौरव ज्याचा आशीर्वाद घ्यायला आपण आलो होतो तू चक्क आपल्याला आशीर्वाद द्यायला आलाय. चल ना तू आपण येणे का ते भूत आहे. मी जागेवर थांबलोय मी कसं आलो. ओंकार असतो. चल ना. चल चल आपण पाया पडूया. चल ए, नको ना तू डेंजर आहे रे, मला मारेल यार. आपण पाया पडूया म्हणजे तो जाईल. जाईल येस खरंच? येस. पड लवकर पड. वने आता मी पाय पडतो तू खरं जाईल बघ लगेच पाय पडतो. वाचा! अरे याचे पाय उलटे आहेत. अरे बघ ना तू. तसेच आहेत. बाबा ए बाबा तुझ्या पाया पडतो यार. मला पाया पडतो यार. जाऊ दे भाई एका ठिकाणी थांब ना यार. एका ठिकाणी थांब ना. ओंकार असतो. ओंकार असतो. तू आम्हाला आशीर्वाद दे. तुझ्या विना याच्यासोबत आयुष्य काढायची ताकद दे मला. ओंकार असतो. एक मिनिट वनी तू काय बोलतोस वनी. अरे गप्पा यार 2 मिनिटं तू. याच्याशिवाय म्हणजे काय वनी यार माझं प्रेम आहे तुझ्यावर यार. मी तुला आयुष्यभर फुलासारखं सांभाळेन यार. काय वनी नाही. तुला याच्यात काय दिसलं? काय पाहिजेच काय तू याच्यात? काय आवडलं काय याच्यात तुला? काही नाही रे ओंकी. तू गेल्यावर मी एकटी पडले होते. मला कळत नव्हतं काय करू आणि अचानक मला हा दिसला. याला बघून आपल्या डेबीची आठवण आली रे मला. बेबी मी म्हटलं तू नाही तर डेबी तरी माझ्या नजरेसमोर राहील. मी काहीच विचार नाही केला आणि ह्याच्यासोबत लग्न केलं. ओंकार तू बघ ना याला. हा आपल्या डेबी सारखा दिसतो. सेम टू सेम. सी हो ग वही. यार वही माझ्या लक्षात आलं नाही. सेम टू सेम बेबी. वनी थँक्यू गप्पा यार 2 मिनिटं तू म्हणजे तू भूत आला 2. वनी मी तुमच्या डेबी सारखा दिसतो. Yes. थँक्यू यार. थँक्यू ऐक ना डेबी म्हणजे कोण. आमच्या गावी डुक्कर पाळलं होतं. त्याचं नाव डेबी होतं. ओंकार असतोचा खूप जीव होता त्या डुकरावर.
What are you doing? डोई म्हणजे मी डुकर दिसतो काय यार म्हणजे आपल्या दोघांचं लग्न झालं यार मग तू असं कसं बोलू शकते सर मला माझं तुझ्यावर प्रेम नाहीये कसं शक्य आहे ते म्हणजे तू माझ्या अंकीकडे बघ ना तो किती रुबाबदार आहे तो किती हँडसम आहे अशा माणसावर प्रेम केल्यावर मी आयुष्यात कसं काय कोणावर प्रेम करू शकते आता तुला माझ्यासोबतच आयुष्य काढायचं कारण आपल्या दोघांचं लग्न झालंय म्हणजे आपण प्रेम केलं नको ना तुला कळत नाहीये नको ना कळत नाही तुला माझी वने जळते नको ना मी वनेला जळताना पाऊस नाही पाऊस कळतंय नाही नाही वने नको वने ए देवा गॉड हे काय करून ठेवलं गॉड काय करून ठेवलं मला वलीच्या अश्रू पुसता येत नाहीये तिला मिठी मारता येत नाहीये का नको तुझ्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे एक सरप्राईज आहे एक मिनिट ये नको ना यार वनी वनी चल 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 इकडे निघूया वनी चल ना यार गेला काय नाही मी गेल्यानंतर काय काय नाही केलं मी हे बघत होतो की व्यवस्थित आहे का म्हणून बाकी काय नाही ओंकार असतो उन्हे ओळख माझ्या हातात काय आहे स्वेटर अरे यार मी विसरलो मी मेलोय मी पारदर्शक आहे हे बघ कोणे मी तुझ्यासाठी स्वेटर शिवलंय तू आतपासून स्वेटर शिवत होतास बघू हे तू वनीसाठी स्वेटर शिवलंय नाहीये ही फक्त कानटोपी आहे स्वेटर शिवायचं अजून बाकी आहे हे फक्त कानटोपी आहे स्वेटर अजून शिवायचं बाकी आहे ही कान टोपी आहे हिला स्वेटर शिवता शिवता तू परत मरशील हाऊ स्वीट हाऊस टाकलं आय लव्ह यू ओंकारस तुलाच माहित आहे की माझं रडणं कसं थांबवायचं चला यार थँक्यू सो मच ओंकारस ओंकी मला ना तुला आता एक घट्ट मिठी मारायची राहू दे राहू दे राहू दे तो परत मरेल शट अप त्याला मिठी मारून गुदमरलो नाही का मरून जाईल तू आणि हे बघ हे भूत मिठी मारू शकत नाही तुला माहिती चला जाऊया ओंकार असतो आम्ही निघतो चल. नाही अवने भूत मिठी मारू शकत नाहीत पण भूत मनुष्याचं शरीर धारण करू शकतात वने जर मला एखाद्या मनुष्याचं शरीर मिळालं तर मी तुला आणि तू मला मिठी मारू शकतेस तुम्ही करा आम्ही जातो हे माय डिअर डेबी मला तुझं शही पाहिजे नाही नाही दे मला तुझं शही दे तू थांब. दे मला तुझं शही दे. काय फा 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 या माझी बोलतो माझी मरतो का काय काय बे हे काय झालं बे काय बच्ची मागे हे काय बे छाया तुझ आता गप्पा बस वाजवे बाई मिळाई सई बदय बाई मिळाई सई बदय वनिया मिठीसाठी वनिया मिठीसाठी वनिया मिठीसाठी येऊ दे डोंट टच मी एव्हर म्हणजे तू भया काय काय माहीस तू विसरीस व्हॉट अगं मी तुझा ओंकार असतोय एक बे एक कोण बे ओंकी हा
तू माझं शरीर दे वने सांगायला माझं शरीर द्यायला सांग ए, जय, आता मी सही अजिबात देणार नाही. जोपर्यंत मी माझ्या वहिना मिठी माया नाही तोपर्यंत सही मी तुला जय. नाही ओंकारोस तू मी ह्या शरीराला मिठी नाही मारू शकत. अजय वहिनी पण का? नाही मी गौरव मोरेच्या शरीराला मिठी नाही मारू शकत. अजय पण अजय सांग ना ती अगं वहिनी तुम्हाला मिठी मार ना ग. नो मी नाही मिठी मारू शकत. अगं, काय झालं पण? नाही अगं पण मी तुझा ओंकार असतोच आहे. हा कोणी याला सांग माझं शरीर दे. हे बघ वहिनी तू किती पण काय आहे. आता मी हे शरीर आता नाही मी शोधत. अबे शरीर दुसरा पकडला गाण्याची खास काय मिटत आहे शरीर दे अजिबात शरीर नाही. दे. वहिनी मिठी दे वहिनी मिठी. मी गौरव मोरेच्या शरीराला मिठी नाही मारू अरे पण मी हो क्या? अरे मिठी. वहिनी, वहिनी, चक्कर आली वनिला. काय पाहिजे? पाणी आणतो पाणी. एक मिनिट थांब. पाणी काय झालं वने? हे बघ कोल्ड्रिंक आहे कोल्ड्रिंक. काय बे हा याचा स्वेटर पण आहे कोल्ड्रिंक पण आहे हे कबर आहे का आडवा फ्रीज आहे तुला बघायचं आहे तुझ्यासाठी पण शळपाय आणि शळपायच. हा तुला बघायचं आतमध्ये जाऊन बघ शळपायचं आहे ते पण आतमध्ये आहे. माझ्यासाठी सरप्राईज आहे हा बघ माझ्याकडे काय सरप्राईज आहे बघ ना आणि इकडे आतमध्ये जा पैकाच्या खाई बघ खाई तिकडून बघ अरे वा खाई बघ खाई मीच तुझा ओंकार असतोय. हे शरीर फक्त गौरवमोळेचं आहे पण माझी आत्मा ही ओंकाराची आहे. वनी मिळाली आनंद झाला वनी मिळाली आनंद झाला वनी मिळाली आनंद झाला वनी. आणि गौरव अरे मरू दे क्या बात है! एपिक परफॉर्मन्स अप्रतिम. हास्य रसिक सई. त्याला योगाने चष्मा आहे. मी काय केलंय? डेडली परफॉर्मन्स डेडली. आमिरदा हॅट्स ऑफ. म्हणजे हा आज आमिर हडकर आणि कंपनीला जुजबी नाही दिली असती तर त्या पेटीत मला जायला लागलं असतं. अमेझिंग. तू आय थिंक तू हे ॲक्ट एलिव्हेट केलंस तुझ्या म्युझिकमुळे 100%. आणि त्यांनी खूप मजा आली. मला लाईट्ससाठी पण खूप जोरात टाळ्या व्हायलाच पाहिजेत. अमेझिंग. असं वाटत होतं की खरोखर असं वाटत होतं की सिनेमा बघतोय. छान होता यार परफॉर्मन्स. माझ्याकडे शब्द नाही आहेत. मी भारावून गेले तुमच्या परफॉर्मन्समुळे. खूप मजा आली. आपण सेटसाठी पण एकदा जोरदार टाळ्या. प्रॉपर्टी पण खूप ब्रिलियंट होती. आय जस्ट लव्ह माय हास्य जत्रा टीम यू नो दे आर ब्रिलियंट. मी टू. खूप मजा आली गाईज. हॅट्स ऑफ. असेच सुंदर परफॉर्मन्सेस अपेक्षित आहेत आणि अपेक्षाभंग तुम्ही कधीच होऊ देत नाही. अमेझिंग. व्हेरी वेल सेड. प्रसादा. वेल आय कांट रेजिस्ट. काय बोलू मला कळत नाहीये पण खऱ्या अर्थाने तुम्हाला या स्किटमधला आत्मा सापडला होता. तिघांचाही परफॉर्मन्स डेडली होता पण तुझा जास्तच डेडली होता.
ओमकार, वंडरफुल कॉन्सेप्ट, वंडरफुल लिखाण आणि अत्यंत धमाकेदार सादरीकरण. मंडळी, आता बघूया पती पत्नी मधील एक गोड संवाद जो तुमच्या समोर आणतायत कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि हास्य जत्रेची विनोदिनी सुहास परांजपे. सुहास, सुहास, सुहू, माय डार्लिंग. ओहो, काय आहे? अगं आधी बाहेर तरी ये. कशाला? अगं ये बघ, आज तुझ्यासाठी काय आणलंय इथं. काय आणलंय? सवत आणलंय तुला. हो काय? मस्करी करताय का माझी? नाही रे. तुम्हाला काय अक्कल आहे का? दिनी भंगच केली. भंकस केली. आणि अशी कशी सवत आणीन हं. तू असताना. भंगच देवा शपथ भंगच. म्हणजे मी नसताना आणणारच का सवय? भाई असं कसं मग? गंमत केली का तुझी. गंमत केली माझी. नाही, लोक म्हणतात तुम्हाला पारस म्हणे, पण खरं सांगू का, हा. मला माझ्या सागर गोट्यानं खूप विश्वास आहे. असं कधी करणारच नाही तुम्ही. कशाला बोंबलत होता पण? बस काय एवढं आज? परवा माझ्याशी तू भांडलीस हं? लग्न झाल्यापासून मला काहीच गिफ्ट आणलं नाही म्हणून. नाहीच आणलेलं आहे. हा, जल्ली कसली हाऊस नाही नि मौज नाही. नाहीच केलेली कधी. रात्रभर रुसून बसली होतीस कोपऱ्यात. हा. नेमकी रात्रीच बसली रुसून बसली होतीस का नाही मला. पण बघ मी लय विचार केला. म्हटलं आतापर्यंत मी बायकोची इच्छा कधीच पूर्ण केलेली नाही. काय समजलीस? म्हणून काय केलं माहितीये? काय? अर्धा पगार खर्च करून तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे मी. काय तुम्ही हा. तुम्ही पण असे आहात ना? काय? पण त्या दिवशी काय असं नाही का बाबा? म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, हा. असं टाइमपास म्हणून रागवले होते तुमच्यावर. म्हणजे टाइमपास. हा, खोटं खोटं होतं सगळं. हो काय? लगेच एवढं गिफ्ट आणायची काही गरज नव्हती. तुम्ही पण असे आहात ना, जा बाई आण नाही. गरज नाही कशी. एवढं पण मी तुझ्यासाठी करू शकत नाही का? काय ग? माझी सुवासिनी. आई, आता लाजू नको. हा, बघ काय आणलंय गिफ्ट तुला. ए बघ काय आणलंय गिफ्ट तुझ्यासाठी. साडी. ए बघ कशी दिसते. एक मिनिट. दिले नेसलीस पण. ही साडी आहे की आणि ही साडी आहे. या दोन्ही साड्या सेमच आहेत. नाही पण जरा रंग वेगळा आहे का नाही बघतो. काय रंग वेगळा नाहीये. किनार बघ ना कशी. किनार बिनार काही वेगळं नाही. तुम्ही सेम टू सेम साडी आणलेली आहे. जरा बघ ना पोत बघ अहो, सगळं. काय पोत बीत सगळं सारखं आहे. काय हो तुम्ही, तुम्हाला अक्कल नाही आहे का जरा पण? काय हो? आपण काय आणायचं काय नाही काहीच कळत नाही नाही, का तुम्हाला? नाही. हं? केवढ्याला आणले ही? ते 3,000. काय? 3,000 म्हणजे सेल मध्ये भेटली ती. वास्तविक ना 5,000 रुपयाला होती साडी. देवा शपथ. हो. तुम्हाला माहितीये का, ही जी साडी आहे ना ती मी दादरून 500 रुपयाला आणली आहे. आणि त्या साडीचं तुम्ही 3,000 मोजली. नाही तू बघ म्हणजे ही तुझी डुप्लिकेट दिसते आणि ही बघ किती ओरिजिनल दिसते बघ ना. हाय बघ. काय डुप्लिकेट बिप्लिकेट नाही, सगळं सेमच आणलेलं आहे. तुम्हाला व्यवहार ज्ञान नाही ना, ते कबूल करा. नाही हो. तरी आई लग्न करताना मला सांगत होती. म्हणजे आईचं लग्न झालं तेव्हा तू झाली होतीस. पण चेहरा तर वडिलांसारखा दिसतो. अहो, आई लग्न करताना म्हणजे मी लग्न करताना आई मला सांगत होती, एवढ्यात लग्न करू नको, विचार कर. पण मला घाई झाली होती ना तुमच्याशी लग्न करायची. जाऊ दे ना. काय जाऊ दे ना. जाऊ दे बोलतो का अगं, नाही? हो माहितीच मोठी राग आणली ना एवढी प्रेमाने साडी. सेम टू सेम. सेम टू सेम. आणि काय आहे, मी तुला कधीच साडीत बघितली नाही ना. नाही तसं नव्ह. तुला नेहमी गाऊन मध्ये बघतो ना. रात्री मी उशिरा येतो ना घरी तेव्हा गाऊनवर बघतो का नाही. आणि साडी तू बाजारात जातानाच नेसतेस का नाही? एवढं काय. ते काय नाही, तुम्ही नाही, बदलून आणा माहिती? साडी बदलून आणा. नाही हो, त्याच अटीवर आणले. म्हणजे त्याने 2,000चा लॉस झेललेला आहे ना साडीवर.
अहो त्याने नाही, तुम्ही झेललाय लॉस. तुम्हाला कळतंय का? त्यांनी फसवलंय तुम्हाला. नाही, असू दे, आज नाही होणार ते. ए, तू ना उगाच रागवू नको. मूड रागवू माझा नको घालू म्हणजे नको. काय? एवढं सगळं प्रेमाने आणलं तर उगाच रागवत बसले. एक काम कर, जा आपल्यासाठी गरम गरम सूप बनव. आज बाउलमधनं सूप पिऊया आपण. 1 चमचा सूप तू मला भरव, 1 चमचा सूप मी तुला भरवणार. काही याची फालतूगिरी काय? आता सूपचं काय काढलंय मध्ये? फालतूगिरी कसली? अगं मी म्हणजे बाहुल आणलाय ना, त्याच्यातनं पिऊया ना. तुला काय बाऊल आणलं म्हणजे? बाहुल चल दाखवतो. बघ काय आणलंय बाहुल. अजून तुम्ही? बघ या बाउल मधनं आपण सूप प्यायचा. याच्यात नाही. अहो हे कशाला आणलं? सांडलं वाट होती त्यातनं. नको ते. नाही नाही अगं अनब्रेकेबल आहे. खाली आपण तरी फुटत नाही. काय समजलीस? होय. बघायचं आहे. हा. हा बघ. ए अनब्रेकेबल. नाही नाही ते जोरात आपटलं म्हणून फुटलं, नाही तर फुटलं नसतं. देवा शपथ. अनब्रेकेबल आहे ना हो, पण? मग त्यांना देतानाच अनब्रेकेबल दिलं. तर आपण दुसरं बघू. म्हणजे तुला सांगतो गॅरंटी आहे याची. होय? हा, मग? हा. हा, हे बघ. हा बघा. हा बघा. नको असं नको. जोरात आपण म्हणून फुटला. हा. आता फुटतं काय बघूया. काय अनब्रेकेबल आहे ना? दोन्ही फुटले. आईला सगळंच फुटलेलं आहेत की काय? हा? नाही तसं नव्ह. एक मिनिट. किती पैसे दिले याला? दीडशे खरं सांगा. 500 खरं सांगा. 1500 रुपये. 1500 रुपये? सॉरी. हो त्यातलं तुम्ही 1000 रुपये फुकट घालवले, फोडले तुम्ही. आणि या एवढी अशा पावला तुम्ही 500 रुपये दिले. नाही ते काय करायचं आता या माणसाचं? नाही तो बघ उगाच चिडू नको. बघा तुम्हाला काय वाटतं आपले काय श्रीमंती उतू चालले बाउल मधून आपल्याला सूप प्यायला? हो ग. 2 दिवसाच्या भाज्या त्या गरम 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 करून खातोय आपण. आणि कशाला बाउल आणायचे? रागाव नको. माझ्यासाठी गिफ्ट आणतायत. अर्धा पगार खर्च झालाय. हो अर्धा पगार शिल्लक असेल ना? हातावर ठेवा चला. नाही असू दे माझ्याकडे. नको माझ्याकडे द्या. अगं असू जरा खिशात जरा बरं नाही वाटत. खिशात बरं वाटलं तरी माझ्या हातात ठेवलंय जास्ती मला बरं वाटेल. ठेवा. ते द्यायलाच पाहिजे का? म्हणजे द्या. काय काय लोक असतात नाही बघ. मग हे बाऊल दिला आणि एका प्रकारे मला फसवलं नसतं का माणसात. पेशा नाही बदलायचा. नाही विषय बदल हातावर ठेवा. नाही ते नाही आहेत माझ्याकडे. नाहीच म्हणजे कुठं खर्च केले? नाही काय आणलं? कस्तुरी आणले. कस्तुरी केवढ्याला घेतली? नाही केवढ्याला दिली? म्हणजे दोस्तांना दिला. कळलं, मी पण- मित्र आहे ना माझा. तुला सांगतो माझा मित्र आहे ना, तो जंगलात गेला आणि हरणाला रिक्वेस्ट केला. तेव्हा कुठे एवढी कस्तुरी मिळालेली आहे. मग, जंगलात जाऊन हरणाला रिक्वेस्ट करणं म्हणजे काय खायचं काम नाही आहे. आपल्यासारखं काम नाहीच होय, आहे. नाही, तो म्हणून त्यांना आणलं का नाही. नाही पण केवढ्याला दिली? तेच 5000ला. स्वस्तात आहे ती. लय महाग असते. अहो नाही खरंच आहे स्वस्तात. अगो काय सांगू तुला गंमत. त्याने मला नुसत्याची डबी उघडून दाखवला ना, सगळी लोक माझ्याकडे टाकामाका बघत होती माहिती आहे. होय? एवढा घमघमाट. एवढा? हो अगं 10 अत्तराच्या बाटल्या जरी फोडल्या ना तरी झक मारेल ह्याच्या समोर वास. एवढा सुगंध येतो त्याचा? तुला सांगतो बघ, तू चिमूटभर ना अंगाला फक्त लावून बघ. 2 दिवस अशी घासून पुसून आंघोळ कर, वासच जाणार नाही माहितीये तुला. खरं सांगता? लोक ना तुझ्याकडे टकामका बघत बसतील. माझ्याकडं घायाल होतील. वासामुळे म्हणजे वास ना मला सुगंध. बघून एवढे आणले तर. नाही म्हटलं आवडतंय की अहो, नाही नाही तुला? आवडणार असं म्हणजे कस्तुरी कुणाला आवडणार नाही. आपला संसार सुगंधी होईल का ना होय त्याच्यामुळे. गं, म्हणून तो बाई. आणलेला आहे. हा? मस्त घे. उघडून बघू? बघ ना. वास घेऊन बघ. असलीच आहे ते, असलीच आहे. असली नाही तपकी राहते. पण वसाडा मला वास घेऊन बघा. अगं कस्तुरी म्हणाला मला तो. कस्तुरी नाकाला कस्तुरी व्हायला लागला. गंडवला ना वासाड्यान मला. गंडावले म्हणजे तुम्हाला ना व्यवहार ज्ञान नावाची काही चीज असणार ठेवायचं ती. चाललं होतं मला गिफ्ट घ्यायला. अख्खा पगार खर्च केला. 10च्या 10,000 रुपये खर्च केलाय. महिन्याला खायचं काय आता? आता एक काम करा, महिनाभर तुम्ही गिळू नका, मी पण गिळत नाही. फक्त पाणी पिऊन राहू 2 जण. कळलं ना? अक्कल शून्य कुठले. मी आहे म्हणून तुमचा संसार चालला. दुसरी एखादी असते तर गेली असती पळून. पैसे खर्च करतात आणि काय आणले? 30 साडी आणली आणि हे फुटके बाऊल. ते एक काम करायचं, काय? आता सगळा अनब्रेकेबल बाऊल आहेत नाही ते पडलेले, ते गोळा करायचं झाडून. हा पटकन झाडू मारायचा. कोणी मी? मग कोणी मी? मी 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 हा. मी
झाडून काढायचं. तुला सांगतो प्लास्टिकची झाडू पण देत होता पण आता म्हटलं लोकं- आता पटकन करा. झाडून काढा, चला ते, तिकडनं करा. हे घ्या, तिकडनं. वा वा वा, फारच गोड, फारच सुंदर. बघ हा हास्यरसिक काय म्हणतायत सई. खूप गोड परफॉर्मन्स होता. मला थोडीशी पारसमणींची दया चालली बाबा, बिचारे सगळ्यांनी त्यांना फसवलं आणि बायकोकडनं पण शिव्या पडल्या. पुढच्या वेळेला असं होणार नाही अशी आपण रायटरना रिक्वेस्ट करूया. सुहासे खूप गोड दिसतेस, हा रंग तुला खूप छान दिसतोय. खूप वर्ष संसार करून एक जोडपं कसं सेट होतं तशी तुमची जोडी पण मस्त सेट झाली आणि तुम्हाला बघायला खूप आता मजा येते. मस्त झाला, मजा आली. तर हास्यरसिक कसा वाटला आजचा भाग, हा आठवडा. थंडी थोडीफार सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या थंडीत सगळ्यात जास्त गरज असते ती कानशिलं गरम होण्याची. कान गरम झाले की माणसाला ऊब मिळते आणि ती ऊब मग ती प्रेमाने असेल, विनोदानी असेल, विनोदाच्या षटकारांनी असेल, चौकारांनी असेल, वाटेल त्या प्रकारांनी असेल, पण ती ऊब, मायेची ऊब देण्याचं काम हे सगळे करतायत त्यांच्या विनोदानी, त्यांच्या अभिनयानी. त्यामुळे एक अत्यंत उबदार असे एपिसोड होते हे दोन असं मला वाटतं. हा 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 हा, वा 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 वा. सई. एपिसोड्सबद्दल नेहमीच आम्ही बोलत असतो, पण मी आज एक गोष्ट सांगेन माझ्या मनातली, की ह्या मंचाशी, इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीशी एक अतूट नातं माझं निर्माण झालेलं आहे आणि ते आता तुटेल असं मला वाटत नाही. मी सगळ्यात जास्त शूटची कुठल्या वाट बघते तर ह्या. तर मला असं वाटतं की ही माझ्यासाठी खूप मोठी गिफ्ट आहे आणि सोनी मराठीचे त्यासाठी खूप खूप आभार. आणि जाता आता एक गुड न्यूज आपल्या प्रेक्षकांना मला शेअर करायची. नुकतंच सिटी सिने अवॉर्ड्स नावाचं एक अवॉर्ड फंक्शन झालं. त्यात आपल्या या कार्यक्रमाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते सचिन मोटे यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचं अवॉर्ड जाहीर झालेलं. आपण सगळे त्यांचं कौतुक करूया. खारी बिस्किट या सिनेमासाठी. क्या बात है सचिन सर, खूप खूप अभिनंदन. वी आर प्राऊड ऑफ यू.